थांबा एक मिनिट. 3 ऑगस्ट 2025 रोजी तुळजापूरमध्ये लोकमंगल बँक आहे तिथे एक चोरी झाली होती. त्या चोरीमध्ये 2 किलो 722 ग्राम सोना आणि 34,60,000 रुपये कॅश असा चोरीला गेला होता. त्याबद्दल आमच्याकडे गुन्हा दाखल झाला. तर गुन्ह्याची तांत्रिक तपासामध्ये असा निष्पन्न झाला की तिथेच काम करणार त्या बँकेमध्ये काम करणारा शिपाई दत्ता कांबळे त्यांनी हे चोरी केलेली आहे. पण तो चोरी केल्यानंतर गायब होता आणि तो सुशिक्षित असल्याने त्यांनी कुठलाही फोनचा वापर केला नाही. कुठलाही त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आमच्याकडे प्राप्त झाली नाही. तर 2 महिन्यापासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि 2 महिन्याचे अथक प्रयासनंतर आमची टीमने त्याला नागपूरमध्ये त्याचा शोध लावला. तिथून त्याला अटक केला. अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही 11 लाख रुपये कॅश आणि 2 किलो 150 ग्राम सोना असा मुद्देमाल जे आहे ते जप्त केलेला आहे. तपासादरम्यान असा माहिती मिळते की तिथेच जे बँकेमध्ये एक चावी त्याच्याकडे होती. त्या चावीचा वापर करून त्यांनी हे चोरी केली आणि त्यांना एक आधार कार्ड दुसरे कुठल्या माणसा ज्याचा गहाळ झाला होता ते त्याच्याकडे होता. त्याचा वापर करून त्यांनी त्यांचे जे बसची बुकिंग आहे ट्रेनची बुकिंग आहे ते सगळे करून घेतले. त्यामुळे तो 2 महिन्यामध्ये आम्हाला सापडला नाही. पण आमची टीमने पूर्ण प्रयास करून अथक मेहनत घेऊन आणि त्याला अटक करून एक मुद्देमाल जप्त केलेला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा काय समावेश आहे का? येस नाही आतापर्यंतची आमची तपासामध्ये तो एकटाच त्यांनी हे चोरी केलेली आहे. तो त्यांच्या सांगितल्याप्रमाणे की तो फरवरी 2025 पासून त्या प्लॅनिंगमध्ये होता की कधी चांगली संधी त्यांना प्राप्त होणार आणि तो चोरी करणार. तर एकट्याचा सहभाग आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. कला केंद्र संदर्भात